गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा। एकच जिद्द जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। पंढरपूर तालुक्याच्या पूर्व भागातून शक्तीपीठ महामार्गास मोठा विरोध झाल्याचं दिसून आलं होतं। तर शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित होणारे अनेक जिल्ह्यातील शेतकरी या शक्तीपीठ महामार्गास विरोध करताना दिसून आले होते। 6 महिन्यांपूर्वी राज्य शासनाने सोलापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या अलाइनमेंटला मंजुरी दिली आणि माढा पंढरपूर तालुक्यातील करकम परिसरातील बाधित होणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली। अरण तुळशीमधून पंढरपूर तालुक्यातील करकम येथील व्यवहारे वस्ती, हराळे वस्ती मार्गे हा मार्ग जात असून त्यामध्ये शेकडो हेक्टर द्राक्ष बागेचे क्षेत्र बाधित होत आहे व उजनी कॅनलवरून आणलेल्या पाईपलाईन व शेततळी याचे मोठे नुकसान होत आहे। अनेकांचे संपूर्ण क्षेत्र बाधित झाल्याने त्यांना स्थलांतर करण्याशिवाय पर्याय उरत नाही। त्यामुळे शासनाने हा मार्ग रद्द करावा अशी मागणी येथील सर्व बाधित शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त करीत केली आहे। अशातच आज मोठ्या पोलीस बंदोबस्तासह महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने प्रत्येक 1 किलोमीटर अंतरावर ग्राउंड कंट्रोल पॉइंट घेण्याचे काम सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट असून शासनाचा निषेध नोंदवलाय। यावेळी या ठिकाणी सकाळीच प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगोटे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे, सहकारी पोलीस निरीक्षक योगेश लंगोटे यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून सर्व म्हणणे ऐकून घेतलं व यावर शासनास कळवले जाईल असं सांगितलं। यावर शेतकऱ्यांनी शासनाकडे सनदशीर मार्गाने न्याय मागणार असून आता आम्ही सर्व शेतकरी निषेध नोंदवित असल्याचं सांगितलं। शेकडो बाधित शेतकऱ्यांसह या ठिकाणी मंडल अधिकारी, तलाठी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते। क्षेत्र फार मोठं द्राक्ष एरिया हो, 78-75 पासून आमच्या द्राक्ष एरिया 3 पिढ्या आमच्या गेल्या त्याच्यामध्ये बघितला पाहिजे, त्याच्यामधून तुम्ही नेला पाहिजे। तुम्ही काल बोलला त्या पद्धतीने आम्ही जमलो काय आमचा तुमचा विरोध आहे ही भावना तर आम्ही आमचा विरोध आहे, पण लोकशाही मार्गाने विरोध आहे। आणि आमची एक विनंती आहे, तुम्ही आता आला इथं बघा, आमचं आंदोलन झालं, फक्त आम्हाला मोजून तुमचे 5 मिनिटं द्या। आमचं एक घर आहे, त्या घरावर तुम्ही फक्त 5 मिनिटं या ते सांगितलं ना, मी मंगळवारी येणार आहे। आज पण काय आहे, आता 11 वाजता मतदार यादीचीच मीटिंग आहे। ओके सर, त्यामुळे ती मला राजकीय पक्षांना मी टाइम दिलाय, त्यामुळे तो टाळता नाही येणार। पण मी पुढच्या मंगळवारी येतो ना, तुम्हाला तुम्ही जे मला काल सांगितलंय त्या विषयावर मंगळवारी येतो। तुमच्या 2-3 वस्ती आपण नक्की बघू। आणि आमचं असं एक हित असं नको व्हायला गैरसमज की बाबा आम्ही आमच्या वस्तूचं संकट शेजारच्या वस्तूवर टाकायला लागलो, असं आमच्या गावात भांडणं लावलं। आमचं असं अलाइनमेंट चेंज करा। लोकशाही मार्गाने आपण ते आंदोलन करत यासाठी जमलोय। तर शासनाला एवढंच आमचं सांगणं आहे की आमच्या भागात द्राक्षाच्या बागाचं जास्त नुकसान होतंय, आमच्या पाईपलाईनिंगचं नुकसान होतंय, आमची शेततळी जातात, आमची घरं जातात, आमची बेदाणा शेड जातात, आमचं नैसर्गिक पाण्याचे स्रोत आहेत, विहिरी आहेत, बोर आहेत, हे सगळं उद्ध्वस्त होतंय आणि आमची पूर्ण वस्ती ह्या नकाशावरून मिटते, व्यवहारी वस्ती, हराळी वस्ती। तर आज या ठिकाणी आम्ही ह्यासाठी जमलोय की हा जो नवीन शक्तीपीठ मार्गाचा अलाइनमेंट आहे त्याला विरोध करण्यासाठी आम्ही जमलोय ना। आम्ही त्याला सनदशीर मार्गाने पण लढत आहोत आणि रस्त्यावर उतरून सुद्धा आम्ही लोकशाही मार्गाने ह्याचा तीव्र निषेध करतोय। तर आमचं एकच मागणं आहे की हा शक्तीपीठ रद्द झाला पाहिजे, हे अलाइनमेंट रद्द झालं पाहिजे, यातून आमचं करकम गाव, व्यवहारी वस्ती, आमच्या बागा वाचल्या पाहिजेत।